नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्विशानी मम्मा. मंडळी, तुम्हाला आवाज माझा कितपत येतो आय डोंट नो. लव्ह स्टोरी आपली 8 भाग पूर्ण झाले आणि खूप अजून परत मला खूप कमेंट्स येत आहेत की ताई लग्नाचे फोटो शेअर कर, व्हिडिओ शेअर कर. तर बघा, जास्त फोटो व्हिडिओ आमच्याकडे नाहीये दोघांकडे, पण जेवढे मोबाईलमध्ये क्लिक आहे तेवढेच फोटो आहेत फक्त. आणि अजून लग्नाचा अल्बम पण आपला मला माहिती नाही की तो कुठे आहे किंवा कोणी काढलेले आहेत फोटो, या सगळ्या गोष्टी मला माहिती नाहीत. पण इगतपुरीमध्ये गेलं ना विशाल, तर थोडंफार चौकशी करून मग बघू आम्ही. आणि जर अल्बम जर आलाच तर नक्की तुमच्यासोबत शेअर करू, काही प्रॉब्लेम नकोय त्यासाठी. आणि हो, अजून काही खूप कमेंट्स येत आहेत अशा की म्हणजे कुणी मदत नाही केली का. तर हे बघा, आम्ही कोणाकडनं अपेक्षा नव्हती केली की आम्हाला कोणी मदत करावं किंवा काय. बघा, आमच्या नशिबात होतं, परमेश्वराने आम्हाला साथ दिली, आमचं लग्न पार पाडलं. बरोबर आहे की नाही विशाल? त्यामध्ये आमची वेळ होती, आमची वेळ निघून गेली. आम्हाला कुणाकडनं म्हणजे पैसे मागायची गरज नाही पडली का काय नाही. आम्ही तर आमचा विचार ठरवलेला होता की नाही झालं तर आपण कॅन्सल करू म्हणून, किंवा पुढेही ढकललं असतं. पण आमची दोघांची काळजी असेल किंवा त्या परमेश्वराने काहीतरी विचार करून ठेवला होता, ती वेळ आमची निघून गेली. बरोबर आहे. तर मग आम्ही कुणाकडे पैसे मागितले किंवा कोणी आम्हाला दिले नाही, यावरती माझं बिलकुल काहीच म्हणणं नाही याच्यावरती. प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाची कमाई आहे, प्रत्येकाचे मत वेगळे असतात आणि प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे. ते जे ते त्याचं ठरवू शकतो. क्लिअर कट ना विशाल? त्यामुळे प्रत्येकाला आपण असं नाही करू शकतो की असं तसं. माझा अजिबात कुणावरतीच रोष नाहीये किंवा कुणाला काही बोलायचं नाहीये. प्रत्येकाची इच्छा असते. जसं तर नम्रताची इच्छा होती की आम्ही दोघं जण एकत्र यावं, सुखी राहावं किंवा माझं लाईफ छान प्रकारे सेट व्हावं विशाल सोबत. या सगळ्या गोष्टी नम्रताला कुठेतरी मनापासून वाटत होत्या, म्हणून तिने मदत केली आपल्याला एवढी मोठी. तर मग नम्रताने केली याचा अर्थ दुसऱ्याने केली नाही, माझं बिलकुल असं मत नाहीये. मी फक्त त्यावेळेला एकच माझं हेच मत आहे की नम्रताने त्यावेळेला साथ दिली ऍज अ मैत्रीण म्हणून किंवा माझी शुभचिंतक म्हणून तिने मला सपोर्ट केला. किंवा त्या परमेश्वरा एक मी नेहमी आता बघितलेलं आहे की देव हा समोर येत नाही आपल्या, की तो बोलत नाही की मी तुमच्या समोर उभा आहे म्हणून. तो आपल्याला ओळखायचा असतो की आपल्या वेळेला कोण कोण उभं राहिलेले. बरोबर आहे. आणि तीच खरी देवी शक्ती असते. माणसामध्येच देव शोधला जातो, आत्मा आहे तोच देव आहे, हे मला पहिल्यापासून माहिती या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं ते परमेश्वरच तिच्या रूपात असेल आणि आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी ती मदत केलेली असेल. काय नाही विशाल? आणि हो, अजून एक वेळ होती ती निघून गेली आता. म्हणजे आपल्याला आम्हाला कोणाला काय बोलायचं नाही. हा, आणि प्लीज तुम्ही असे कमेंट नका करू परत. नाही, मला वाईट नाही वाटत आहे. तुमचा सगळ्यांचा हेतू चांगलाच आहे कमेंट्स करायचा, पण नाही शक्य आता. तसं काही नाहीये. पण तुमचे जे कमेंट आता तिचं तिने आरतीने उत्तर दिले, बस, बाकी काही नाही. आणि प्लीज तुम्ही कमेंट करतात आमच्यासाठीच करतात, चांगले कमेंट करतात. हा, सगळे चांगलाच विचार करतायत. पण आता आम्ही दोघं जण इथे खूप खुश आहोत. आणि मी खरं सांगू, जे वाईट काळाला जे अनुभव आलेत, मला असं वाटते बरं झाले लवकर या सगळ्या गोष्टी समजल्या आणि सगळ्या या गोष्टी आपल्याला समजल्या आहेत आणि आम्ही बाहेर निघालो. आमचं स्वतःचं अस्तित्व तयार झालंय. आज विशालनी हे सगळं जे उभं केलेलं आहे ते विशालच्या स्वतःच्या हिमतीवरती उभं केलेलं आहे. इव्हन आर्विशला लहानाचं मोठं करायचंय, त्या सगळ्या गोष्टी विशाल पार पाडतायत. तर याच्यामधून प्रगती होते विशाल, अधोगती नाही होते. हे बघा, वाईट वेळ प्रत्येकाची असते, पण त्याच्यातून प्रगती करून माणूस पुढे निघत असतो. तसंच आमच्या बाबतीत आहे. आमचे वाईट दिवस आले नसते, आमच्या बोलतात ना, आमच्या वाट्याला हे दुःख आलं नसतं तर कदाचित आम्ही स्वतः ते रिअलाइज नसतं झालं आम्हाला. आणि आम्ही विश्वासावरतीच असतो. माहितीये की जे काही करायचं ते दोघांनाच करायचं आहे आणि आयुष्याला मोठं करायचंय, छान शिकवायचंय, त्याला पुढे घेऊन जायचंय. जे काही अस्तित्व घडवायचंय ते दोघांनाच घडवायचंय. या गोष्टी आम्हाला लवकरात लवकर समजल्या. पण ठीक आहे. तर मग अशा प्रकारे ना, जे आहे ते चांगल्यासाठी झालं, मी तर असं म्हणेल. आणि चला, आजचा व्हिडिओ कशासाठी आहे हा थोडक्यात तुम्हाला क्लिअर करेल. विशाल सांगतील काय मुद्दा आहे आजचा? मुद्दा आहे की आता तुम्ही सर्व आमचे लव्ह स्टोरीचे सर्व पार्ट्स पाहिले आणि खूप छान प्रतिसाद आहे, खूप छान कमेंट्स, खूप छान कमेंट्स भेटले, खूप चांगलं, खूप छान प्रेम भेटलं तुमचं. ज्या लोकांनी पण आम्हाला म्हणजे आमचे व्हिडिओ पाहिले, तर असं वाटून एक आतमधनं म्हणजे की असं एक जाणवलं की हा, आपल्या लोकांना एवढे जण आपल्याला प्रेम करतात, आपल्याला सपोर्ट करतात. म्हणजे आपली जी एक फॅमिलीच आहे ती. म्हणजे असं हा आहे की लग्नानंतरचा आमचा प्रवास कसा होता, कसा आम्ही सुरुवात केली, म्हणजे आम्ही इथे कसं आलो,
कसं पुढे आम्ही निघालो, म्हणजे कशी आमची लाईफ सेट केली नाही याच्या पुढे म्हणजे आता आरती तुम्हाला सांगेल. ऍक्च्युली मला जे शेअर करायचंय तुमच्यासोबत ते आमचं म्हणजे लग्न झाल्यानंतरचा आमचा प्रवास, आम्ही कसं ऍडजस्ट केलं, कसा संसार केला, प्रत्येक गोष्ट कशी घेतली घरामध्ये, या सगळ्या गोष्टी आज तुम्ही बघता. माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे छोट्याच्या छोट्या गोष्टी आहेत घरामध्ये आणि सगळ्या गोष्टी आहेत सध्या. म्हणजे टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, त्याच्यानंतर अजून बेड आणि घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तर आमच्याकडे काहीच नव्हतं आमच्याकडे म्हणजे मला म्हणजे आम्ही कसं स्ट्रगल केलं, विशालचं एवढं कमी सॅलरीमध्ये कसं ऍडजस्ट केलं, घरामध्ये कसं बघायचं, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते थोडक्यात. आणि मला माहिती आहे हा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल आणि आमच्यासारखेच खूप सारी पब्लिक पण असू शकते की ज्यांची नवीन सुरुवात असेल, संसार असेल नवीन, आणि खूप जणांचं असं असतं की नवीन संसार असतो विशाल, आणि कशी सुरुवात करायची, काय असतं घरात, काय काय वस्तू लागतात, प्रत्येक गोष्ट घरामध्ये लागत असते आणि मग त्या आपल्याला कसं घ्यायच्या, कसं ऍडजस्टमेंट करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत थोडक्यात सांगते, जास्त नाही हे करणं, थोडक्यात शेअर करेल तुमच्यासोबत. तर सुरुवात सांगते लग्न झाल्यानंतर. मग लग्न झालं, जेजुरीचं दर्शन झालं ना विशाल, आणि ऑफिसला आम्हाला सुट्ट्या कमी होत्या, मग आम्ही लगेच इकडे आलो ना विशाल. 10 दिवसाची सुट्टी घेतली होती, 10 दिवसाची सुट्टी होती लग्नासाठी, कंप्लीट झाले आणि आम्ही तसे एंट्री केली इकडे, घरामध्ये आलो राहायला. इकडे राहिल्यानंतर माझी बॅग वगैरे मी कपडे पण नव्हते जास्त आणले विशाल, कपडे पण जास्त नव्हते आणलेले, अवघे 2 ते 3 ड्रेस आणले होते बस. बाकी माझे सगळे कपडे इगतपुरीच्या घरामध्ये होते. इगतपुरीच्या घरामध्ये माझे सगळे कपडे होते, कारण मी जास्त कपडे वगैरे काहीच घेऊन नव्हते आली इकडे येताना. माझ्या अवघे 2 ड्रेस होते आणि नंतर मला विशालने 2 ड्रेस घेऊन दिले, माझ्याकडे फक्त 4 ड्रेस होते आणि असं चालू होतं. तर मग लगेच आम्ही दोघांनी ऑफिसवरती पूर्ण फोकस केला. मग त्याच्यानंतर विशालचाच म्हणजे किती विशाल, तुमचं 12,500 सॅलरी यायचा आणि माझा 15,000 सॅलरी यायचा ना विशाल, असं आमचं. मग त्याच्यामध्ये घर भाडं द्यायचं, त्याच्यानंतर आम्ही जे नम्रताकडनं पैसे घेतले होते ते भरायचे. खरं तर ते मोठं एक टेन्शन होतं. मी मग चैन गहाण ठेवलेली होती, मला ती सोडवायची होती, म्हणजे आमच्यावर थोडक्यात कर्ज होतं डोक्यावरती. तर पण तरी पण एवढं काही तेव्हा आपल्याला नाही वाटलं ना विशाल, जोपर्यंत मी जॉब करत होते तोपर्यंत एवढं काही नाही वाटलं. म्हणजे कर्ज फेडून पण आमचं लग्नाच्या नंतर 3 महिने एकदम सुरळीत चालू होतं, एकदम सुरळीत चालू होतं. म्हणजे आम्ही तिकडे इगतपुरीला पण जेवढे नाही तेवढे, तर एवढे नाही पैसे म्हणणार मी, आम्ही पूर्ण घर चालवत होतो मी असं नाही म्हणत आहे, थोडेफार जेवढे काय आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही तिकडे पण बघायचो ना विशाल, तिकडे पण पैसे पाठवायचो, आमच्या दोघांचा पण इकडे खर्च चालवायचो आणि व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. मी इथे थांबत पण नव्हती ना विशाल जास्त, आम्ही वीक ऑफ पण ठरवून ठेवायचो की आज वीक ऑफ घ्यायचा आहे आणि मी तर वाटच बघायची कधी सुट्टी पडेल, कधी ऑफिसला सुट्टी भेटेल. आणि रात्री 7ला म्हणजे 6:30ला ऑफिसमध्ये निघायचे, 7ची पंचवटी पकडायचो डायरेक्ट इगतपुरी जेवायलाच घरी. असं खूप मस्त छान होतं तेव्हाचं. मग आम्ही इथे जास्त वेळ थांबत पण नव्हतो, तिकडेच निघून जायचं. पण इथे जर म्हणाल तर आमच्याकडे काहीच नव्हतं. मी तुम्हाला जसं सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की 4,000 जे वाचले होते त्याच्यात गॅस शेगडी घेतली होती म्हणून आम्ही. तर मग गॅस शेगडी तर होती घरामध्ये आणि असं थोडे थोडे भांडे होते वहिनीकडनं आणून ठेवलेले, बाकी काही जास्त नव्हतं सामान. अजून पण माझ्याकडे एवढं जास्त किचनमध्ये जास्त सामान नाहीये, पण मी ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. मग असं आमचं चालू होतं. चालू असताना मग विशाल आपण स्टार्टिंगलाच काही नाही घेतलं, आम्ही सुरुवातीला काहीच नाही घेतलं घरामध्ये, की आम्हाला माहित होतं की तिकडेच ऑल सेट आहे त्यामुळे टेन्शन नाहीये. असं काही इथे मला सेट व्हायचं असं माझा काहीच प्लॅन नव्हता की मी इकडे सेट होईल, कारण मला माहित होती घरी सगळ्या सुखसुविधा अवेलेबल आहेत तिकडे, त्यामुळे मग माझा काहीच विचार नव्हता इकडे सेट होईल असं. मग असं करता 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 आर्वीची प्रेग्नन्सी राहिली. आर्वीची प्रेग्नन्सी राहिली, मग त्याच्यानंतर आम्ही खूप खुश झालो, खूप खुश होतो. म्हणजे आयुष्यातला एक खूप आनंदाचा आमचा दिवस होता. हो, आणि तेव्हा असा प्रॉब्लेम नव्हता. तर मला आर्वीची जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला खूप आनंद झाला, खूप आनंद, एवढा आनंद झाला ना. एक आईला तर तुम्हाला माहिती आनंद होतो, पण माझा 4 गुणा जास्त आनंद होता. त्याचं कारणही तसंच होतं, कारण त्या क्षणाची मी खूप वर्षांपासून वाट पाहिलेली होती. हा क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल कधी येईल कधी येईल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जी आई आहे ती समजू शकते की तुमच्या मुलीचं जेव्हा लग्न झालेलं असेल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला ना कोणीच विचारणार नाही की बाई तुझे फ्लॅट किती आहेत, तुझ्या गाड्या किती आहेत, तुझे दागिने किती आहेत, तुझ्या कशा कशा कपडे आहेत, कशा साड्या आहेत,
हे तुम्हाला कोणी नाही विचारणार. पहिला प्रश्न विचारला जातो, बाई काही राहिलं का तुला, बाई काही आहे का तुला, असं विचारले जातात नातेवाईकांकडनं म्हणा, जवळच्या व्यक्तींकडनं म्हणा. आणि त्यावेळेस जर आपल्याकडे नसेल, खूप वर्ष होऊन पण आपल्याकडे ती गोष्ट नसेल ना, तेव्हा आपल्या मनावरती काय बिततं ना याचा अंदाजात कोणी नाही करू शकतं. फक्त ज्याला नाहीये त्यालाच ते समजू शकतं. आणि त्या ह्याच्यातून मी निघालेली आहे पुढे. त्यामुळे मला आर्विश जेव्हा राहिला ना, तेव्हा एवढा आनंद झाला होता ना की बस, मी कुणाला सांगू आणि कुणाला नाही, की मी सक्सेस झाले माझं बाळ राहिलं तर. मी असं बोलली, म्हणजे काय बोलू मी, तो आनंद मी तुम्हाला शब्दात नाही व्यक्त करू शकते. पण पप्पांना जसं फोन करून सांगितलं की पप्पा मला बाळ होणार आहे म्हणून, आणि खूप मोठा हा निर्णय माझ्या आयुष्यात खूप आनंदाचा क्षण आहे. आणि हा मी क्षण तुमच्यापासून नाही लपून ठेवू शकतं, मला तुम्हाला सांगायचं. कारण या क्षणाला आम्ही आज म्हणजे तू जिंकलं सगळं. आम्ही सगळं बोलत होतो की नाही चुकीचं आहे, असं हे वागणं चुकीचं आहे, हे बाळा तू बरोबर आहे, तू योग्य आहेस, ठरली आज तू स्वतःला सिद्ध करून टाकलेलं आहे की तू बरोबर आहेस म्हणून. आणि तू आता खंबीरपणे उभे राहा, मी आहे तुझ्या पाठीशी, तुला काहीही लागलं तर मी सोबत आहे तुझ्या, तू घाबरू नको म्हणून. आणि परत बाळाला जप, बाळाच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करणं बंद कर, अजिबात बाळाला काहीच झालं नाही पाहिजे. बोलले होते ना माझे पप्पा. मला पप्पा बोलले हिचे की तिला जपा, तुम्ही बाळाला जपा, तुम्ही एकमेकांची काळजी घ्या आणि एकमेकांना जपा. आणि काय तुम्हाला काय लागलं, मला पप्पा बोलत जॉबला पण नको जाऊ, जॉबला नको जाऊ. मी सांगितलं त्यांना की नाही आता जॉबला तर जाणार नाही, हे शक्य नाहीये. तर काय तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा, तुम्ही मला फोन करा, तुम्ही येईल, तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर काय लागलं असेल तुम्ही बिंदास सांगा, घाबरू वगैरे नका वगैरे, या सगळ्या गोष्टी पप्पा तेव्हा बोलले. आणि त्याच्यानंतर मग नम्रताला तर पहिलाच फोन नम्रताला गेला होता, नम्रता असं आहे म्हणून. नम्रता पण खूप खुश झाली, सगळे खुश झाले, म्हणजे नम्रता पप्पा सगळे खुश. मग बाळाचा निर्णय फायनल केला. आणि बाळाचा निर्णय फायनल करताना आम्हाला माहिती होतं की जरी आम्हाला इथे नाही राहायला जमलं किंवा 12-13 हजारात इथे नाही जमलं तर आमचं तिकडे घर आहे, आम्ही तिकडे जाऊ म्हणून, असा आमचा निर्णय पक्का होता. त्यामुळे मग एवढं काही टेन्शन नव्हतं वाटत. आणि लोन फेडून किंवा म्हणजे सगळे लोनचे हप्ते देऊन, कर्ज देऊन पण तिकडे आमची विगतपूरच्या घरी व्यवस्थित राहणं झालं असतं. कारण इथे जर 6-7 हजार भाडंच भरायचंय तर तिकडे अर्धा खर्च चालून जाईल त्याच पैशांमध्ये. आमचं असं प्लॅनिंग होतं दोघांचं, आणि असंच ठरलेलं होतं आमच्या दोघांचं की असं आहे म्हणून, किंवा आपण असं करू. तर मग ते आमच्याकडनं शक्य नव्हतं होत काही गोष्टी. मग शक्य नव्हता होत, मग 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. त्यावेळेस यांची फॅमिलीमधनं काही लोक इथे राहायला पण होते. मला त्यांचं पण करावं लागायचं. दोघांचा टिफिन बनवून जायचं ना विशालनी, दोघांचे टिफिन बनवून ऑफिसला जायचं, कामाला जायची, तिकडनं यायची, येता येता भाजी घेऊन यायची. नाईट असायची कधी कधी, ते धावत पळत येऊन स्वयंपाक बनवून द्यायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे तुम्ही विचार करा, मी प्रेग्नेंट आणि ह्या दोघांचे डबा बनवायचे, सगळं 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 करायची. आणि तरी पण मग काही वाटत नव्हतं. ते सुरुवातीला मला काही एवढा त्रास नाही झाला प्रेग्नन्सीमध्ये, काहीच नाही. मला ना उलट्या झाल्या, ना मला चक्कर झाली कधी ना विशाल, कधीच काही नाही. पण मग मस्त चाललं होतं. तर एक दिवशी काय झालं, मी ना मला ना चक्कर आली ना विशाल, 6वा महिना लागला आणि मला चक्कर आली नंतर हाच महिना असेल, एप्रिलचा महिना असेल विशाल कदाचित. आणि ऊन असं एकदम डोळ्यावरती आलं ना तर मला चक्कर आली. तर मी खाली बसली तिथे. मग लगेच म्हणजे तिथे माझ्या ऑफिसच्या स्टाफने विशालला कॉल करून बोलून घेतलं आणि मग घरी आले. मग त्यानंतर मग जॉबला विशालने मला पाठवलंच नाही. मुलं काही झालं तरी चालेल पण तू जॉबला नाही जायचं, अजिबात नाही, घरी राहा, मला बाळाला तुला व्यवस्थित बघायचंय. आणि आता 4-5 महिने जे होईल ते होईल, नको जाऊ. मग जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा जाऊन प्रॉब्लेम स्टार्ट झाले. काय राहिलं, सोनोग्राफी करायची असेल किंवा काही करायचे असेल तर मग पप्पा मदत करायचे. पप्पांना मी फोन करायचे, जास्त नाही पण सोनोग्राफीचे पैसे, औषध गोळ्यांचे पैसे. आणि माझं गव्हर्नमेंटमध्येच नाव नोंदलेलं होतं, तरी पण गव्हर्नमेंटमधून बाहेर सोनोग्राफी करायला पैसे लागतातच, औषध गोळ्या घेण्यासाठी पण बाहेरून पैसे लागतात, असं होतं. पप्पा मला कधी 2,000, कधी 3,000, कधी किराणा घरातला संपला तर पप्पा पैसे पाठवायचे, असं सगळं मॅनेज करायचं. आणि विशालचा जो पगार होता तो घर भाडं, लाईट बिल आणि जे लोनचं कर्ज होतं त्याच्यावर चालायचं, बाकी पप्पा मला सगळं ऍडजस्ट करायचे. असं होता आमचं. नम्रता काही गोष्टींना सोबत असायची ना विशाल, काही जर जास्तच जर प्रॉब्लेम आला काही तर मग नम्रता सोबत असायची. काय सांगायचं मग, म्हणजे पप्पा पैसे किती पाठवणार, 2,000 3,000
ठीक आहे एखाद्या वेळेस आपण मागू शकतो, 2 वेळा मागू शकतो. हिचं म्हणजे हिचं तर काही नाही, हिचं हक्काने मागू शकतो, पण मी तर नाही मागू शकत. असं एकदा बोलू शकतो आपण की 2दा बोलू शकतो, पण सारखं आपण नाही बोलू शकत, बरोबर. मग त्याच्यानंतर थोडे प्रॉब्लेम आमचे स्टार्ट झाले, त्याच्यानंतर घरात पैसे नाही उरायला लागले, त्याच्यानंतर की जॉब सोडल्यानंतर खूप प्रॉब्लेम झाले. त्यानंतर ही घरातल्या म्हणजे काय वस्तू आणायला पण पैसे नसायचे. असं व्हायचं की म्हणजे विशाल जर सकाळी जर ऑफिसला जाताना जर रिक्षाने गेले तर विशाल बोलायचे नको, याच पैशाचं हिला संध्याकाळी दूध प्यायला लागेल. कारण की मी वॉकिंग जायचो कामावर. 30 रुपयाची दुधाची थैली येणार, तर ते 30 रुपये जर रिक्षाला घालवले तर हिला संध्याकाळी दूध प्यायला नाही राहणार असं. आणि असं होतं. पण नंतर मी थोडी वीक झाले खूप जास्त. ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन यायला लागलं. तुम्ही विचार नाही करणार, राशनचे तांदूळ मी आणि विशालनी कधीच खाल्ले नव्हते ना विशाल. काय करणार की ती वेळ येते, त्या वेळेनुसार आपल्याला चालावं लागतं. मला इथे बाबर काकी, पिसे काकी त्यांचं रेशनिंग कार्ड आहे. त्या रेशनिंग कार्डवरती ते मला गहू भरून द्यायच्या, तांदूळ भरून द्यायच्या की आरती हे घे म्हणून मी सगळ्यांना एवढी मानते. कारण वाईट काळाची सोबत आहे, त्याच लोकांना धरून चालावं. पण कसं असतं की जी वेळ आपल्यावर येते, म्हणजे ज्या वेळेमध्ये आम्ही निघालोय, ज्या वेळेपासून आपण पुढे आलोय, राईट, की जे आम्हाला कळालं की जे काय आता आपलं चालू आहे, पण हे आपल्याला करायचंच आहे. मग राशनचे तांदूळ असायचे, राशनचे गहू असायचे. मी तुम्हाला एकदा बोलली होती की मी किराणा खालीच भरते, डीमार्टला वगैरे किराणा कुठेच भरत नाही. तर ते जे काका आहेत त्यांनी अजूनपर्यंत कधीच असं बोललेले नाही की तुम्ही पैसे आणून द्या म्हणून. ना विषय अजूनपर्यंत कधीच असा शब्द नाही आलेला त्यांच्याकडनं की तुमचं बिल एवढं झालेलं आहे पैसे आणून द्या म्हणून. कधीच नाही. आम्ही स्वतःच त्यांना पैसे घेऊन देतो, कारण बिल किती झाले सांगा आम्हाला. तर पैसे कुठे जाणार आहेत, राहू द्या नंतर द्या. आता तर सगळं व्यवस्थित आहे, वेल सेट आहे. आणि तरी पण ते मला बोलतात राहू दे, पैसे नंतर दे, कुठे जाणार आहेत पैसे. कारण की कसं असतं, विश्वास, माणसाचा भरोसा असतो, विश्वास असतो, राईट. की आपण आम्हाला आता कम्प्लिटली 2-2.5 वर्ष झाले असेल त्यांच्याकडे आम्ही राशन भरतो, सामान घेतो. 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष झाले असेल आता किराणा भरतो. पण तेव्हा पण त्यांनी कधीच असं नाही केलं ते काका. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो की डायरेक्टली फर्स्ट टाइम की काका आम्हाला राशन लागेल तर दर महिन्याला आम्ही पैसे देऊ असं. पण त्यांनी आम्हाला विचारलं पण नाही की काय तुम्ही कुठे राहतात, काय करतात. त्यांनी काय प्रूफ वगैरे पण मागितलं नाही. त्यांनी फक्त एक भरोसा ठेवून आमच्यावर भरोसा केला की आणि राशन दिलं आम्हाला. म्हणून मी ना अजून कधीच किराण्याचं दुकान चेंज नाही करत, कधीच नाही. आणि मी कधी बिल पण विचारत नाही काका बिल किती झालंय का काय किती झालंय. फक्त म्हणते काका हिशोब करून ठेवा बरं, एवढंच बोलते आणि पेमेंट त्यांना नेऊन देते. मी त्यांना अजिबात विचारत नाही की याचे पैसे किती लावले, त्याचे पैसे किती लावले, कधीच नाही विचारत. किंवा ती डायरी जी असते ना ती पण चेक नाही करत मी. कारण मला त्या माणसांनी म्हणजे या पिसे काकी झालं, बाबर काकी झालं, त्याच्यानंतर खालचे किराणेवाले काका, या लोकांनी तेवढा आम्हाला सपोर्ट केलेला आहे माहिती. आणि मग असं सगळं आमचं चालू होतं ना. घरात फ्रीज ना वॉशिंग मशीन काहीच नव्हतं घरामध्ये. फक्त आमचा हा एक फॅन असायचा. इव्हन आमच्याकडे पाणी भरून ठेवायला पण भांडी नव्हती घरामध्ये. गरम पाणी करण्यासाठी पण भांडी नव्हती. नवीन जेव्हा आम्ही राहायला आलो होतो तेव्हा जानेवारी म्हणजे डिसेंबर जानेवारीचा महिना होता इथे आलो तेव्हा. तर पाणी गरम करायला सुद्धा पण आमच्याकडे भांडण असायचं. म्हणजे गॅस आहे पण पाणी कुठे गरम करायचं असा प्रश्न. तर मग पाणी गरम करायला सुद्धा भांडी नव्हती आमच्याकडे. असं होतं आमचं लाईफ. आणि मी तेल जे आहे तर तेल बिस्लेरीच्या बॉटलमध्ये तेल भरून ठेवायचो. पिण्याचं पाणी आम्ही बॉटलमध्येच भरून ठेवायचो. परत अजून काय विशाल, कुकर नव्हतं आमच्याकडे. माझ्याकडे कोलपट काय बोलतो चपात्या लाटण्यासाठी पण माझ्याकडे काही नव्हतं. असं जे आपण किचनचं जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तू पोळ्या लाटायची, राईट? ते आठवतं. किचनचं प्लॅटफॉर्मवरती मी चपात्या लाटायची. आणि असे सगळे दिवस होते आमचे. घरात भांडी नाही, काय नाही, काहीच नाही असं. मग मी काय केलं, म्हटलं आता विशाल म्हटलं ते आपल्याला थोडं गोष्टीचं घरात सुरुवात करावी लागेल घेण्यासाठी वगैरे. मग असं करता 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 हे दिवस चाललेच होते आमचे. मग वाईट दिवसांची सुरुवात चालूच होती. मग ते पण माझं एक होतं, विशालने माझं दूध कधी चुकून नाही दिलं. पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मला असं वाटतं फक्त मोजून
हातावरचे बोट जरी मोजले ना तर फक्त 10 दिवस असे असेल की मी दूध नसेल पिली ना विशाल. बाकी मी 9 महिने जेवढे दिवस घेतले तेवढे दिवस मी दूध पिलेली, फक्त मोजके हातावरती. आणि मग नंतर मग थोडी वीक झाली, आजारी पडली होती मध्ये मध्ये. मग माझ्या पप्पांनी मला नारळ पाणी लावून दिलं होतं ना विशाल, नारळ पाणी लावून दिलं होतं माझ्या पप्पांनी मला. मग प्रेग्नेन्सीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये पाणी सुकलं गेलं ना विशाल. 9व्या महिन्यात पाणी सुकलं गेलं. 9वा महिना चालूच झाला होता, 8व्या महिन्यामध्येच पाणी सुकलं खरं तर. मग डॉक्टरांनी सांगितलं की इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करावी लागेल. मग इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करावी लागेल तर मग डॉक्टर परत बोलले की एक 4-5 दिवस थांबून बघू. आणि तेव्हा एक इंजेक्शन विशाल 4,500चं एक इंजेक्शन दिलं फक्त पाणी वाढण्यासाठी, है ना. 4,500चं एक इंजेक्शन आलं फक्त पाणी वाढण्यासाठी. आणि हे सगळं पप्पा पुरवत होते मला. मग असे सकाळी इंजेक्शन, संध्याकाळी इंजेक्शन, त्याच्यानंतर परत अजून ते एक पाऊच होतं विशाल ना. ती एक पावडर होती, एक पावडर होती ती 70 रुपयाला एक यायची ना. सकाळी एक आणि संध्याकाळी एक, हे असे 2 पाऊच होते मला, सकाळी एक आणि संध्याकाळी. टोटली बेड रेस्ट होता, टोटली. तर मग त्याच्यामध्येच आमचं फोटोशूट झालं ना विशाल. कारण मी पप्पांना फोन करून सांगितलं होतं की पप्पा माझं डोळ्या जेवण पण नाही झालेलं, परिस्थिती एवढी नाजूक आहे तर, आणि मला प्रेग्नन्सी थांबलेली, परत थोडे दिवस येणार आहेत. तर माझ्या पप्पांनी मला 7,000 ते 8,000 रुपये शूटसाठी दिले होते. त्याच्यातच मी ती कपडे शॉपिंग वगैरे केली होती आणि फोटोशूट केलं होतं. तर खूप जणांना हा प्रश्न पण होता, तर हा प्रश्न पण तुम्हाला आज क्लिअर झाला असेल की फोटोशूट कसं केलं. तर पप्पांनी मला, माझं डोळे जेवण वगैरे काही झालं नव्हतं, त्याच्यामुळे पप्पांनी मला फोटोशूट करण्यासाठी पैसे दिले होते. आणि मग असंच लाईफ चालू होतं. मग फायनली झाला आर्विशचा जन्म. जन्माच्या वेळेस पण विशाल जन्माच्या वेळेस पण विशाल ऑफिसला होते आणि काही गोष्टी झाल्या होत्या माझ्यासोबत. काही गोष्टी झाल्यानंतर मी उभी म्हणजे बेडरेस्ट होता मला, टोटली उभी राहिले. आणि वॉटर बॅग होती ती लीक झाली, बाळ पूर्ण सुकलं पोटामध्ये. डॉक्टरांनी असं सांगितलं की 24 तासामध्ये बाळाला बाहेर काढून जावं लागेल, नाही तर बाळाला नाहीला दोघांना धोका होऊ शकतो. आणि शिवाजी हॉस्पिटलमध्ये सोबत कुणीच नाही. एक साईडला विशाल रडायचे, एक साईडला मी रडायचे, आणि हातामध्ये पैसे नाही. असं झालं. आणि माझ्या पप्पांना खरं सांगायचं तर ऑनलाईन अजून काही समजत नाही एवढ्या गोष्टी. ऑनलाईन सगळं भाऊ बघतो, आत्ता पण ऑनलाईन सगळं भाऊ बघतो. पप्पांना फोनपे जीपे वगैरे काही चालवता येत नाही. मग ती रात्र आम्ही कशी काढली असेल. नम्रता पण नव्हती त्या क्षणाला माझ्यासोबत. ती रात्र आर्विशच्या जन्माच्या आधी का मी विशालकडे बघायचे, विशाल माझ्याकडे बघायचे, रडायचे फक्त ना विशाल की काय होईल काय होईल. आणि डॉक्टरांनी सांगितलं, आणि इमर्जन्सीमध्ये आली होती डिलिव्हरी. आर्विशचा जन्म 2 डिसेंबरचा आहे आणि सॅलरी 1 डिसेंबरला येते, पण आली नव्हती ना विशाल. 1 तारखेला काहीतरी सॅटर्डे का किंवा संडे होता, त्याच्यामुळे फ्रायडे होता आर्विशच्या जन्माच्या दिवशी, पण सॅलरी नव्हती आली. काहीतरी इश्यू झाला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी सॅलरी येणार होती असं. तर मग असं टेन्शन. आणि विशालनी ऑलरेडी सोय करून ठेवली होती माझ्या डिलिव्हरीसाठी. असं नाही की विशालने सोय नव्हती केलेली, विशालने डिलिव्हरीची सोय करून ठेवली होती. विशाल तुम्ही कशातून तरी पैसे काढले होते ना तुमचे जमा झालेले. मी माझा पीएफ विड्रॉल केला होता. हा, विशालनी पीएफ काढला होता त्यांचा माझ्या डिलिव्हरीसाठी. पण डॉक्टर म्हणजे ते वॉटर बॅग लीक झाली ना, त्याच्यामुळे तो टाइम नाही भेटला आम्हाला. तो टाइम नाही भेटला की, आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच आमचे, तेच सांगते, आमचे पैसे अडकलेले होते. आणि खरी लक्ष्मी माझी तोच आहे, माझा आर्विश. कारण तो त्याचा जन्म झाला तेव्हा माझ्या अकाउंटला धडाधड पैसे जमा झाले होते ना विशाल. पण मला विशालने फोन करून आतमध्ये सांगितलं होतं का तू टेन्शन नको घेऊ, पैसे जमा झालेत म्हणून असं. तर म्हणजे विशालने पीएफ काढलेलं होतं ते, प्लस सॅलरी, आणि अजून पप्पांनी पण पैसे दिले होते ना डिलिव्हरी झाल्यानंतर. पण एक गोष्ट होतं की आतमध्ये फक्त लेडीजलाच पाठवायचे, जेंट्स अलाउड नव्हता. आर्विशचा जन्म झाला तेव्हा पप्पांनी मला पाहिलं नव्हतं, मी पप्पांना पाहिलं होतं. आणि काजल आली होती मला पाहण्यासाठी, पण माऊ खूप लहान होती, काजलला आतमध्ये इंटरेस्ट दिली नाही लहान बाळ असल्यामुळे, बरोबर. आणि त्यावेळेसच कुर्ल्याच्या ताई आल्या होत्या मला पाहायला. मला आर्विशला पण मला किती 5 ते 10 सेकंद फक्त बघायला भेटलं. हा, ते पण फक्त मला लेडीज शिवाय कोणालाच एंट्री 2 मिनिटासाठी. म्हणजे असं त्यांनी मला फक्त मध्ये बोललं, मला फक्त सांगितलं बघा मुलगा आहे, नाव लिहून घेतलं बस. आणि त्याच्यानंतर मला डायरेक्ट 4 दिवसानंतर बघायला भेटलं. मला पण
नव्हतं पाहायला आणि भेटलं. मला फक्त डायरेक्ट 4 दिवसानंतर मला आरुषला बघायला भेटलं. मी बाहेर आरविश घेऊन आलं ना, तर यांनी मला म्हणलं आरविश झालाय यार, ती आरविश आलाय. म्हटलं हो आरविश आलाय म्हणून. आणि परत त्यांनी मला फोनवरती म्हणजे कसा आहे का तो, मी माझे फोटो काढून पाठवते मी तुम्हाला, तो कसा आहे, तो जाम रडतो, तो भारी आहे असं तसं मी त्यांना सांगायची. पण ती वेळ निघून गेली आयुष्यातली, ती वेळ निघून गेली. त्याच्यानंतर मग मी 5व्या दिवशी मला पप्पांनी गाडी करून दिली ना, पप्पांनी गाडी करून दिली मला आणि मला बाई घरी निघून ये म्हणून, एकटी कशी तिकडे सांभाळशील, एकटं कसं करशील. यांची फॅमिली होती सोबत त्यावेळेस, असं नव्हती. मग इकडनं 5व्या दिवशी गाडी करून आम्ही इगतपुरी